दूध उत्पादकांच्या आपल्या मागण्यांसाठी पशुसंवर्धन विभाग उप आयुक्त कोल्हापूर यांना शेतकरी संघटना ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडणगे अनिल जाधव माझगाव मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली राजाराम पाटील खेबवडे अनिल कुरणे नवीन वसाहत प्रयाग चिखली यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन उप आयुक्त यांना गाय दूध उत्पादकांची फेर माहिती भरून त्याचा पुनर्सर्वे करून घेण्यास हे निवेदन देण्यात येणार आहे। या निवेदनामध्ये गाय दूध उत्पादकांसाठी राज्य सरकारकडून 104 कोटी रुपये, दूध उत्पादकांसाठी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांच्या पाठपुराव्यातून हे अनुदान राज्य सरकारकडून प्रति लिटर 7 रुपये प्रमाणे दूध उत्पादकांना मंजूर झाले। यामध्ये जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून चुकीची माहिती दूध उत्पादकांची माहिती भरल्यामुळे 25% लोक या 7 रुपये प्रति लिटर अनुदानापासून वंचित राहिले। याचा फेर सर्वे करून 25% लोक वंचित राहिले। त्यांनाही अनुदान मिळण्यासाठी त्यांच्या मार्फत पुनर्माहिती भरावी आणि ती राज्य सरकारला कळवावी या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे। एकदा घेतलेला निर्णय दूध उत्पादकाला टॉपला न्यायचा, त्यात बदल नाही होऊन चालणार असे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे आणि शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी सांगितले। दूध उत्पादकांचे वंचित अनुदान राज्य सरकारला भाग पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके यांनी सांगितले। मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आमच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग उपायुक्त कोल्हापूर यांना निवेदन देऊन ज्या वंचित दूध उत्पादकांना अनुदान मिळाले नाही त्यांना फेर सर्वे करून त्याची फेर माहिती भरून राज्य सरकारचा फोल्डर ओपन करून ही माहिती भरून वंचित दूध उत्पादकांना अनुदान मिळवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही। या कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक 11 लाख लिटर गोकुळ सारख्या दूध संघाला दूध घालणारे उत्पादक आहेत आणि यामध्ये जे 25% लोक वंचित राहिलेले आहेत, या वंचित लोकांना संघटनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके आणि माझे शिष्टमंडळ पशुसंवर्धन विभाग उपायुक्त कोल्हापूर यांना निवेदन देऊन फेर माहिती भरल्याशिवाय आणि या दूध उत्पादकांना नक्कीच न्याय मिळवून देणार ही जिल्ह्यानं माझ्यावरती विश्वास ठेवूनशनी आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचा मी कैवारीच म्हणून काम करतोय आणि कैवारी म्हणूनच काम करणार। या माझ्या तळागाळातल्या दूध उत्पादकांना मी माझ्या माध्यमातून ॲडव्होकेट माणिक शिंदे, मच्छिंद्र पाटील, अनिल कुरणे, अनिल जाधव आणि राजाराम पाटील खेबवडे या शिष्टमंडळाच्या वतीने नक्कीच आम्ही सरकारला परत पाठपुरावा करू शनी वंचित दूध उत्पादकांना अनुदान नक्कीच मिळवून देणार, यात शंकाच नाही। एवढंच बोलतोय, थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके, मुक्काम पोस्ट वडणगे। आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून मी काम करत असताना माझ्याबरोबर कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, राजाराम पाटील खेबवडे, मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली, अनिल जाधव माझगाव, अनिल कुरणे नवीन वसाहत प्रयाग चिखली आमच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला गाय दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलन, अनेक मोर्चे, अनेक निवेदन दिली, पण हे निवेदन देत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। तरी पण आमच्या या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारनं आपल्या राज्यासाठी 779 कोटी रुपये गाय दूध उत्पादकांच्या खात्यावरती देण्याची तरतूद केली। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी गेल्या 4 ते 5 दिवसाच्या पाठीमागे 104 कोटी रुपये मंजूर झाले। यामध्ये आज
गाय दूध उत्पादक 25% या अनुदानापासून वंचित राहिले। हे वंचित अनुदान उत्पादक कशासाठी राहिले हे पाहण्यासाठी मी स्वतः रजिस्टर ऑफिसमध्ये माझ्या सहकार्य समितीत गेलो, तर त्यांनी आम्हाला माहिती दिली की राज्य सरकारनं हा फोल्डर बंद केल्यामुळं ही